हाय फ्रेंड्स, माझं नाव सुमन आहे. माझं वय सध्या 50 वर्ष आहे. घरामध्ये मी एकटीच असते. माझा नवरा 10 वर्षापूर्वी एका अपघातात गेला आहे. मला 2 मुली होत्या. त्यांचं लग्न होऊन त्या सासरी गेल्या होत्या. माझा नवरा गेल्यापासून मोठा संघर्ष करत मी जीवन जगत होते. माझ्या मुलींना नवऱ्याच्या पेन्शनवर मोठं केलं आणि त्यांचं लग्नही करून टाकलं होतं. माझा नवरा गेल्यापासून माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती. यामुळे या वयात सुद्धा माझी चिडचिड वाढली होती. पण ती कुणालाही सांगता येत नव्हती. मी त्या वयामध्ये त्या कामासाठी माझ्यापेक्षा कमी वयाचा पार्टनर शोधत होते. माझं सुंदर रूप पाहून काही मुलं आकर्षित व्हायचे, पण ते लाजल्यासारखं वागायचे. काही दिवसांनी एक 20 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मॅडम, काही काम भेटेल का? समोर एवढा तरुण आणि देखणा मुलगा पाहून मी लगेच हो म्हणाले, कारण मला या वयातही त्याच्याकडून माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती आणि त्यासाठी मी खूपच आतुरले होते. मी त्याला म्हणाले, हे बघ बबन, या बंगल्यासमोरच्या सर्व झाडांना तुला पाणी द्यावे लागेल, बागेतील गवत काढावं लागेल आणि घरातील मी सांगितलेली काही कामे तुला मुकाट्याने करावी लागतील. असं असेल तरच तू आजपासून कामाला लाग. माझ्या या बोलण्यानंतर त्याने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि मला लगेच होकार दिला. त्यानं होकार दिल्यावर मी खूपच खुश झाले होते. दुसऱ्या दिवसापासून बबन माझ्याकडे कामासाठी येऊ लागला होता. त्याच्या घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती. यामुळे त्याला पैशांची खूपच गरज होती. शिवाय त्याचं लग्नही झालं नव्हतं. 1-2 दिवस मी त्याचं काम पाहिलं. दररोज तो मी सांगितलेलं सर्व काम व्यवस्थित करायचा. सर्वच कामात तो माहिर होता. यामुळे सांगितलेली कामे तो पटपट करायचा. बागेत खूपच झाडे होते. यामुळे त्यांची निगा राखणं मला एकटीला शक्य नव्हतं. यामुळे तो आल्यापासून माझे सुकलेले झाडंही हिरवेगार होऊ लागले होते आणि फुलांच्या झाडांना कळ्या लागल्या होत्या. काही फळांच्या झाडांनाही फळं येऊ लागली होती, कारण माझ्या बागेला पाणी वेळेवर मिळत होतं. यामुळे बाग खूपच हिरवीगार दिसत होती. हळूहळू मी त्याला माझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होते. माझं या वयातील सौंदर्य पाहून त्यालाही हळूहळू माझं आकर्षण वाटू लागलं होतं. त्याला मी एक दिवस माझ्या हॉलमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाले, हे बघ बबन, तुझ्याकडून मला आणखी खूप अपेक्षा आहे. यामुळे तू मध्येच काम सोडू नकोस. वाटलं तर मी आणखीन तुला पगार वाढवून देईल. पण तुला मी सांगितलेलं अजून एक काम करावं लागेल. त्या कामानं तूही समाधानी होशील आणि मलाही समाधानी करशील. मी असं सांगत असताना तो अचानक म्हणाला, कोणतं काम आहे मॅडम? मला नेमकं काय म्हणायचं आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण तो एकदम माझ्यासमोर म्हणू शकत नव्हता, कारण मी बोलत असताना तो नुसतंच वयात आलेला मुलगा माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होता आणि माझं या वयातील सौंदर्य निहाळत होता. मला त्याच्याकडून कोणतं काम हवं आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. यामुळे मी त्याला हळूहळू त्याच्याकडून एक एक काम करून घेऊ लागले होते. सुरुवातीला मी त्याला माझ्या अंगाची मालिश करायला सांगितली. यामुळे तो खूपच खुश झाला होता. यावर तो म्हणाला, मॅडम, हे काम मी करतो, पण तुम्ही माझ्या घरी सांगू नका. मी म्हणाले, अरे वेड्या, हे काय सांगायचं काम झालं का? मी कधीच त्याविषयी कुणालाही सांगणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मालिश करता करता माझं उघडं अंग आणि जाड मांड्या पाहून त्याचा पोपट ओला झाला होता. मांड्यांची मालिश केल्यावर मी त्याला म्हणाले, हे बघ, माझी छाती खूपच दुखते आहे, तिलाही थोडं चोळून दे. असं म्हटल्यावर त्यानं माझे दोन्ही जोराजोरात दाबायला सुरुवात केली. यामुळे मी त्या कामासाठी पूर्णपणे तयार झाले. त्याने हळूहळू माझे सर्वच कपडे काढले आणि तो मला दणादण हाणू लागला. सुरुवातीला त्याचा त्या कामासाठीचा स्टॅमिना थोडा कमी होता, पण मी त्याला वेगवेगळी औषधं दिली आणि मग तो
खूपच मोठा व जाड झाला होता. त्याने माझं समाधान व्हायचं, पण कधी कधी मी खूपच ओरडायचे आणि त्याला म्हणायची, आता बस झालं, तो बाहेर काढ. माझं वय पाहून मला दणके दे. हळूहळू त्याला त्या गोष्टीची सवय झाल्यामुळे तो मला त्याच्या प्रियसीसारखं वागू लागला होता आणि केव्हाही मला तो बेडवर आणायचा आणि त्याची इच्छा पूर्ण करायचा व माझी आग बुजवायचा.